समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली खिडूकपाडा परिसरात दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आलं होतं. स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत उत्साहाचे वातावरण यावेळेस पाहायला मिळाले. यावेळी सकाळी 6 वाजता श्री गणेश व श्री साई अभिषेक व ध्वजवंदन यांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर श्री सच्चिदानंद स्वामी महापूजा, महाआरती व प्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी 12:30 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं. तसेच सायंकाळी 6 वाजता श्री दत्त जयंती महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्याचबरोबर मनोरंजनासाठी विशेष आकर्षण म्हणून हीच खरी फॅमिलीची गंमत हे मराठी नाटक सादर केले होते. या नाटकाला रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभलाय. या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आज दत्त जयंतीच्या निमित्तानं खूप उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्हाला ती अनुभूती येते. पण गेले 22 वर्ष ज्या दत्त जयंतीचं एक वेगळं महत्व आम्ही सगळे अनुभवतोय, ती दत्त जयंती म्हणजे आमचे सहकारी युवा नेते प्रभुदास अण्णा भोईर यांनी साकारलेली, सातत्य टिकवलेली दत्त जयंती. आणि त्यामुळे खिडूकपाडा येथे प्रत्येक वर्षी आम्ही येत असतो. राजकीय पक्ष वेगवेगळे असताना, राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असताना सुद्धा फार पूर्वीपासून प्रभू अण्णांच्या दत्त जयंतीला किंवा सगळ्याच कार्यक्रमांना मैत्री खातर एक सहकारी म्हणून कायम आम्ही येत राहिलो. आज तर प्रभू अण्णा आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहाचे भाग झाले. त्यामुळे आता तर अजून हक्काने आलो. पण या पूर्वीपासून त्यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे, मैत्रीचे संबंध, त्यांची संपूर्ण टीम यांच्या बरोबर असलेले मैत्रीचे संबंध हे कायम आमचे ऋणानुबंध राहिलेले आहेत. आणि त्यामुळे समाजसेवेचा वसा घेऊन मला या विभागाच्या विकासासाठी काहीतरी करायचं आहे, मला वाहतूक विषयासाठी काहीतरी करायचं आहे, या पवित्र भावनेतून काम करणारं युवा नेतृत्व म्हणजे प्रभुदास अण्णा भोईर आहे. आणि त्यामुळे सातत्याने अनेक उपक्रम, आज सुद्धा दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम हे साकारण्यात आलेले आहेत. आरोग्य शिबिर असेल किंवा सांस्कृतिक वारसा जपणारं नाटक आज ते या ठिकाणी साकारतायत. आणि सातत्याने असे अनेक उपक्रम गरीब जनतेसाठी साकारण्याचं काम प्रभुदास अण्णा भोईर करतच असतात. आज दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व ठिकाणीच दत्त स्वामींचं ही मनोभाव आहे, ही पूजा केली जाते. आणि दत्त स्वामी सुद्धा त्यानंतर सर्वांची काळजी घेत असतात. आणि सर्व भक्त असतील किंवा भक्त नसतीलही, परंतु सर्वांची काळजी घेणं, सर्व हा चराचर आहे, हा चांगल्या प्रकारे संत चालावा याकडे नेहमी ते लक्ष देत असतात. आणि आमचे कळंबोलीचे आमचे नेते प्रभू अण्णा हे सुद्धा याप्रमाणेच खिडूकपाडा असेल किंवा कळंबोली असेल, ते जिथे राहतात, जो त्यांचं कार्यक्षेत्र असतो त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असेल, नेहमी संत इथे नागरिकांना सेवा सुविधा भेटाव्यात, इथला विकास व्हावा यासाठी ते जातीने लक्ष देऊन असतात. आम्हाला नेहमी सूचना करत असतात. महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून मग संत महानगरपालिकेद्वारे या परिसराचा विकास व्हावा याच्यासाठी त्यांच्या अनेक सूचना ह्या वारंवार येत असतात. आणि त्याप्रमाणे आम्ही इथे विकास कामांचं इथे जास्तीत जास्त आम्ही त्यासाठी प्रोग्राम आम्ही करत असतो की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा होतोय. आम्ही पहिल्यांदा याची डोळा बघतो आहे आणि लोकांचा उत्साहही दिसतोय. आणि संतोष सर तर दरवर्षी इथे नाटक करतात आणि ती संधी यावर्षी मला मिळाली, त्याबद्दल खूप खूप आनंद होतो. तर इथल्या नाट्यप्रेमीसाठी किंवा इथं पनवेलकडची परवणी असते नाटकाची, नाट्यगृहामध्ये लोक कमी येतात, पण इकडे जास्त येतात. आणि ह्या निमित्त पनवेलकर म्हणजे अगदी तुम्हाला पाहून किंवा तुमच्या कलाकारांना पाहून मंत्रमुग्ध होतात. नाही, मंत्रमुग्ध म्हणजे नाटक पोहोचवणं फार गरजेचं असतं. आम्ही काही प्रयोगाला जातो आम्ही, पण प्रयोग जो माणूस ठेवतो, जो लोकांपर्यंत ते नाटक पोहोचवतो, जो घेऊन येतो, ते फार महत्वाचं आहे. की लोकांना जिथे थिएटरला जाता येत नाही किंवा तिकीट परवडत नसेल किंवा काही असेल, छोट्या मोठ्या गोष्टी काही असतील, पण त्यांच्यासाठी तिकडच्या रहिवाशांसाठी हे नाटक ठेवणं, नाटक हा प्रकार ठेवणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उत्सव साजरा होतोय तर लोकांचं मनोरंजन झालंच पाहिजे. आमकडे दत्त जयंती होतोय
आणि एवढे सगळे भाविक एकत्र येतात दर्शनासाठी. खूप आनंदाचा क्षण आहे. कामना पूर्ण व्हावं आणि प्रभूंना जे कार्य करताय त्यांच्यात असंच सद्गुरूंचे हात त्यांच्या शरीरावर असू दे आणि असंच त्यांच्या हाताने असंच कार्य होऊ दे. म्हणजे बोलल्या भले कमी, त्यांचा जो प्रेम माझ्या मुलीवर, माझ्या परिवार, माझ्या पोरांवर, माझ्या बायकोवर आणि जगभर त्यांचे जेवढे शिष्य आहेत त्यांच्यावर एवढं प्रेम आहे, तो विशाल आबाल्यावर मोठा आहे. पण ते सांगलं गेल्यावर कमी कारण की काही जे शिष्य असतात किंवा काही गुरु असतात, शिष्याही पण एवढं करायला पाहिजे का ते गुरु पण अपेक्षा न करता त्यांची तुम्ही पहिला प्रेरणा त्यांची भक्ती मनाने करा. आणि भक्तांनी तुम्ही जर भक्ती मनाने केली तरच तुम्हाला ईश्वर भेटेल. तर तुम्ही भक्ती करत नाही मनाने, त्याच्यामुळे तुम्ही शोधता ईश्वर, तर तुम्हाला ईश्वर भेटत नाही. पण मला यांच्यामध्ये माझ्या बायकोच्या गुरु मानल्यापासून मला यांच्यामध्ये ईश्वर भेटला. तर मी यांना मनाने, माझा परिवार आणि मी यांना